वर्धा जिल्ह्यातील देवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध देशी दारू विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1.02 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी गणेश बावणे यांनी गुप्त माहिती मिळाली होती की आडेगाव परिसरात काही व्यक्ती अवैध देशी दारूची साठवणूक करून विक्री करत आहेत। ही माहिती वरिष्ठ ठाणेदार संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्यात आली। यानंतर देवडी पोलीस पथकाने आडेगाव ते गौडगाव परिसरात सापळा रचून संशयित जयदेव बापूराव डुकरे वय 60 वर्ष राहणार चिंचाळा याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने कबूल दिली की तो स्वर्णी श्रीराम लक्ष्मण मारुतराव श्रीराम यांच्या मालकीची देशी दारू विविध ठिकाणी विक्रीसाठी आणत होता। पुढील तपासादरम्यान आरोपीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रवींद्र दौलतराव यांच्या शेतात छापा टाकला। तेथे हिरव्या कडाऊमध्ये लपवून ठेवलेले 12 खोक्यांमध्ये 511 देशी दारूच्या शिश्या आढळून आल्या। ही दारू गोवा संत्रा या ब्रँडची असल्याचे निष्पन्न झाले असून प्रत्येक शिशीची किंमत सुमारे 200 रुपये असल्याचे समोर आले आहे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1,02,200 रुपये असल्याची पोलिसांनी सांगितलं आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात झाला असून पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा।